हॅलो डिअर फ्रेंड्स, यूट्यूब ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर ग्रिफिथ एक्सपेरिमेंट पाहिला, त्याच्यानंतरून ॲव्हरी मॅक्लॉइड मॅकार्थी हा एक्सपेरिमेंट पाहिला, त्याच्यानंतरून हर्शी आणि चेस एक्सपेरिमेंट पाहिला. तिघे एक्सपेरिमेंटमध्ये काय प्रूफ करण्याची गरज होती, त्यांना काय वाटत होतं किंवा त्यांनी काय प्रूफ केलं तर दिस इज DNA इज नोन ॲज द जेनेटिक मटेरियल, एवढं प्रूफ करण्यासाठी त्यांना खूप दिवस लागले. इट टेक्स ऑलमोस्ट 20 इयर्स, 20 ते 25 वर्षाचा पूर्ण डिफरन्स तिथे पाहायला मिळतो आपल्याला. एवढी ती मेहनत आहे आणि फक्त एकच कारण शोधण्यासाठी की DNA हा काय, तर इट इज नोन ॲज द जेनेटिक मटेरियल, एवढंच. आता पुढे आपल्याला माहिती पडलं आहे की DNA इज नोन ॲज द जेनेटिक मटेरियल अँड इट हॅज द इन्फॉर्मेशन अबाउट द जनरेशन्स किंवा प्रोटीन सिंथेसिस. आता दोन गोष्टीमध्ये DNAचं फंक्शन येतं. इट इज नोन ॲज द जेनेटिक मटेरियल, म्हणजे हेरिडिटी आणि व्हेरिएशन कोण बनवतं, तर तो बनवतो DNA. आणि DNAचं दुसरा मेन फंक्शन काय, तर ते प्रोटीन सिंथेसिसचे. प्रोटीन सिंथेसिस याला सगळ्यात जास्त महत्त्व याच्यासाठी देण्यात येतं की प्रोटीन सिंथेसिस, मी तुम्हाला मागेच बोललो होतो की तुम्ही जेव्हा आरशात पाहतात तर तुम्ही कशाला पाहतात, तर तुम्ही तुमच्या स्ट्रक्चरला पाहतात आणि ते स्ट्रक्चर कशाने तयार झालेले, तर ते प्रोटीन्सने तयार झालेले. आणि प्रोटीन्स कशाने तयार झालेले, तर ते बनलेले आहेत अमायनो ॲसिड्सने. आज आपण एक रफ ओव्हरव्ह्यू घेणार आहे की DNA स्ट्रक्चर कसं असतं, DNA मध्ये काय काय पाहायला मिळतं, DNA चे टाइप्स काय काय आहेत आणि DNAचं मेन जे सिस्टीम आहे किंवा DNAचं जे कंटेंट आहे ते कशा कशाने तयार झालेलं आहे. सगळ्यात पहिले DNA. So DNA is known as the deoxyribonucleic acid. DNA काय, तर deoxyribonucleic acid म्हणजे ऑक्सिजन, रायबोलोज शुगर किंवा रायबोज आणि न्यूक्लिक ऍसिड म्हणजे हा काय, तर इट इज नोन एज द केमिकल कंपाऊंड. हा काय पूर्ण झाला, तर DNA हा काय, इट इज नोन एज द केमिकल कंपाऊंड. हे सगळ्यात पहिले याच्यातून प्रूफ होतं. DNA मध्ये रायबोज शुगर किंवा पेंटॉस शुगर प्रेझेंट आहे. पेंटॉस किंवा रायबोज, ही पेंटॉस शुगर किंवा रायबोज शुगर 5 कार्बन ॲटम्सनी तयार झाली, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 5 कार्बन ॲटम पाहायला मिळतात. राहिलं पुढचं आता, तर DNA मध्ये सगळ्यात पहिले पेंटॉस शुगर आपल्याला किंवा रायबोज शुगर पाहायला मिळाली आणि एक फॉस्फेट मॉलिक्यूल आपल्याला तिच्यात पाहायला मिळतो, फॉस्फेट मॉलिक्यूल. जर स्ट्रक्चर पाहिलं आपण तर ते अशा प्रकारचे येतं. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DNA. हे झालं स्ट्रक्चर केमिस्ट्रीच्या याच्यात. आणि DNA इज नोन एज द डबल स्ट्रँडेड फॉर्म, म्हणजे DNA काय, तर हा डबल स्ट्रँडेड फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, लाईक दिस. दिस इज नोन एज द डबल स्ट्रँडेड फॉर्म. DNA contains some bonds in it. DNA मध्ये काही बॉन्ड्स पाहायला मिळतात. सगळ्यात पहिले येतो ग्लायकोसिडिक बॉन्ड, दुसरा येतो फॉस्फो डायईस्टर बॉन्ड आणि तिसरा येतो हायड्रोजन बॉन्ड. त्याच्याच बरोबर DNA मध्ये आपल्याला नायट्रोजन बेसेस पाहायला मिळतात. सो DNA कंटेन्स नायट्रोजन बेसेस. नायट्रोजन बेसेस आर ऑफ 2 टाइप्स, प्युरिन्स आणि पायरॅमिडिन्स. Now purines and pyrimidines are known as the nitrogen bases. They are also known as nucleotide and nucleoside. यांना असं पण आपण म्हणू शकतो. This comes in the formation of carbon, hydrogen, oxygen, nitrogen आणि phosphorus. सल्फर पण घेतला असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण आपण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन वर आणि फॉस्फरस वर जास्त फोकस करू. त्याच्यानंतर प्युरिन पायरॅमिडिनचे नायट्रोजन बेसेस झाले, त्यांच्यामध्ये हे कंटेंट्स पाहायला मिळतात. आता हे कंटेंट्स कसे आहेत, तर ॲडिनाइन
आणि गॉनिन आर नोन ॲज द डबल रिंग स्ट्रक्चर. यांना काय म्हणतो आपण? डबल रिंग स्ट्रक्चर. आणि उरलेले सायटोसिन आणि अजून थायमिन आणि युरॅसिल, these are known as the single ring structure. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला डबल रिंग स्ट्रक्चर पाहायला मिळते आणि यांच्यामध्ये आपल्याला सिंगल रिंग स्ट्रक्चर पाहायला मिळतं. आता हे डबल रिंग स्ट्रक्चर म्हणजे कशा प्रकारचं? तर दिस इज नोन एज द डबल रिंग स्ट्रक्चर and this is known as the single ring structure. In 1953 1953 मध्ये 1953 वॅटसन आणि क्रिक या दोन सायंटिस्टनी डीएनए वर खूप थोडंसं काम केलं म्हणजे त्याच्यावर रिसर्च केला and they came to know that DNA structure is in the form of helix form or in the form of twisted form. आणि त्याला त्यांनी नाव दिलं DNA structure is in alpha helix form म्हणजे twisted form from 5 3 direction to 3 5 direction म्हणजे 5 3 direction to 3 5 डायरेक्शन. आणि ह्या फिनॉमिननला काय म्हणतात? 5 3 डायरेक्शन आणि 3 5 डायरेक्शनला दे आर अँटी पॅरेलल. सगळ्यात पहिले अँटी पॅरेलल म्हणजे ते समजून घेऊ. ही झाली 5 3 डायरेक्शन आणि ही झाली 5 3 डायरेक्शन. एक स्ट्रँड जो येणार आहे तो खाली येणार आहे आणि एक स्ट्रँड कुठे जाणार आहे तर तो वर जाणार आहे. पण दोघं काय राहणार आहेत तर ते पॅरेलल राहणार आहे. एक येणार आहे खाली, एक येणार आहे वर. याला म्हणतो आपण अँटी पॅरेलल फॉर्म. पण दोघं पॅरेलल असताना दोघांचं काय राहणार आहे? डायरेक्शन वेगवेगळी राहणार आहे. याला म्हणतो आपण अँटी पॅरेलल आणि यांची डायरेक्शन राहते 5 3 3 5 डायरेक्शन. आता हे डीएनए मध्ये सगळे काय आहेत तर हे सगळे कंटेंट्स दिलेले. म्हणजे डीएनए कशाने तयार झालेला आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टींनी तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये वॅटसन आणि क्रिकने काय दिलेले आहे तर ते अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर दिलेले आहे. आणि अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर हे कशा प्रकारचे? अशा प्रकारचं आपण पाहतो. त्याच्यामध्ये स्ट्रँड्स डबल स्ट्रँडेड आहे. अल्फा हेलिक्स डबल स्ट्रँडेड आणि यांना काय दिलेले तर ते नायट्रोजन बेसेस हे काय झालेले तर ते प्रत्येक ठिकाणी काय झालेले तर ते जॉईंट झालेले. आता नायट्रोजन बेसेस यांची पेर असते. पेर अशी असते की प्युरिन्स आणि पायरिमिडिनची पेर लागते. AGCT अशा टाइपचे ते फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग काय होतं की RNA मध्ये युरॅसिल इज प्रेझेंट. म्हणजे RNA ची जी स्पेशालिटी आहे त्याच्यामध्ये काय तर तो युरॅसिल प्रेझेंट आहे आणि तो रिप्लेस कुठे करतो तर तो थायमिनने रिप्लेस होतो. डीएनए मध्ये आपल्याला तसंच पाहायला मिळतं. RNA इज नोन ॲज द सिंगल स्ट्रँड म्हणजे डबल स्ट्रँड डीएनए आणि सिंगल स्ट्रँड RNA. आणि डीएनए नंतर काय होतं तर RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड हा झाला सिंगल स्ट्रँडेड आणि हा झाला डबल स्ट्रँडेड. एवढे फॉर्मेशन्स आपण डीएनए मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समजलं? काय अडचण? आरएनए जो आपला पुढचा पार्ट आहे, आरएनए इज नोन ॲज द 3 टाइप्स ऑफ आरएनएज आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये आरएनए मध्ये 3 टाइप्स कोणते कोणते? तर पहिला येतो mRNA, दुसरा येतो rRNA आणि तिसरा येतो tRNA. डीएनए, आरएनए, mRNA, rRNA आणि tRNA हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्मेशन्स आहेत किंवा इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स आहेत किंवा इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये टाइप्स आहेत. आणि हे सगळे कशा काय करण्यासाठी मदत करतात तर दे हॅज द मेन फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. यांचं सगळ्यात इम्पॉर्टंट जे फंक्शन आहे त्याला काय म्हणतो आपण? प्रोटीन सिंथेसिस. स्ट्रक्चर आपण आज फक्त एवढ्याच पाहणार आहे.
स्ट्रक्चर मध्ये पाहत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय की डीएनए मध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतं, डीएनए कशाने तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते आपल्याला कंपोनेंट्स पाहायला मिळतात किंवा कंटेंट्स पाहायला मिळतात, ते आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे. 3 प्रकारचे बॉन्ड पाहायला मिळतात, हायड्रोजन फॉस्फेट आणि ग्लायकोसिडिक म्हणजे ग्लुकोज बॉन्ड. ग्लायकोसिडिक म्हणजे ग्लुकोजने तयार झालेला, फॉस्फोडायस्टर म्हणजे फॉस्फेट बॉन्ड आणि हायड्रोजन बॉन्ड हे 3 बॉन्ड. नायट्रोजन बेसेस त्याच्यामध्ये प्युरिन्स आणि पायरॅमिडिन्स आणि पेंटोस शुगर किंवा रायबोस शुगर ही 5 कार्बन मॉलिक्युल्सने तयार झालेली. केमिस्ट्रीच्या स्ट्रक्चरमध्ये तिला आपण असं स्ट्रक्चर काढतो आणि त्याच्यामध्ये कोणते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस हे कंटेंट्स प्रेझेंट आहे. ॲडेनाइन, ग्वानिन हे डबल रिंग स्ट्रक्चर्स आहे. सायटोसिन, थायमिन, युरॅसिल हे सिंगल स्ट्रक्चर आहे. आणि वॅटसन आणि क्रिकने अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर जे दिलं ते 1953 मध्ये दिलं. डीएनए तुम्हाला एवढा कंटेंट मध्ये पाहायला मिळतो. तर होप तुम्हाला स्ट्रक्चर समजला असेल. होप यू एन्जॉयड द लेक्चर. स्टे ट्यून्ड, स्टे अपडेटेड. हॅव अ गुड डे.